नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. जानेवारीच्या हप्त्यासाठी 393.25 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता. महिलांना कधी मिळणार 1500 रुपये. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे ह्या हप्त्यासाठी सरकारनं आता 393.25 कोटी रुपयांचा निधी हा वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी मिळेल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात नेमके हे 1500 रुपये तुम्हाला कधी मिळतील. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ही हाती आलेली आहे. खरं तर अलीकडेच राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि महिला आता पुढील त्याची वाट बघत आहेत. म्हणजे पुढील हप्त्याची महिला आता वाट बघत आहेत. खरं तर राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा संक्रांतीच्या मुहूर्तावर हा देण्यात आलेला होता. तो हप्ता त्यांना मिळाला आहे आणि आता आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची आता वाट पाहावी लागत आहे. आणि हा जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका लाडक्या बहिणींना कधी मिळेल याची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे. दरम्यान जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे. आणि ही बातमी म्हणजेच जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी हा आता उपलब्ध झालेला आहे. याचाच अर्थ येत्या काही दिवसांनी महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा 1500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी ही असणार आहे की तुमच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी सरकारनं 393.25 कोटी इतका मोठा निधी हा वितरण करण्यास ही मान्यता दिलेली आहे. आणि ही मान्यता दिल्यामुळेच तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता हा आता लवकरच मिळणार आहे. आणि हा हप्ता नेमका कधी मिळेल पुढे बघा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी 393.25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आलेली आहे. खरे तर डिसेंबरचा हप्ता महापालिका निवडणुकांचा आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी जमा झाला होता. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो आपला 14वा हप्ता जो आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता हा महापालिकांच्या निवडणुका ज्या लागल्या होत्या ह्या महापालिकांच्या निवडणुकीच्या आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच तुमच्या अकाउंटवरती हा हप्ता आलेला होता महिलांनो. आणि आता जो तुमचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे यासाठी सरकारनं आपला सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग जो आहे ह्यांनी 393.25 कोटी इतक्या रुपयांचे निधी वितरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आणि लवकरच तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. याची नेमकी तारीख काय असणार आहे पुढे बघा. आता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या आदेशाने फेब्रुवारी हप्ता जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होण्याची शक्यता आता आपल्याला दिसत आहे. दरम्यान योजनेच्या हप्त्यासाठी पैशांची उपलब्धता झाली असल्याने जानेवारी 25चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात मतदानापूर्वी जमा होणार असल्याची खात्री सूत्रांकडून देण्यात आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना जी आहे ह्या लाडक्या बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 393.25 कोटी इतका मोठा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि हा निधी आल्यामुळेच लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या ह्या लाडक्या बहिणींना आता जो फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आपल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हा हप्ता निवडणुकांच्या तारखेच्या अगोदरच वितरित करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने आता काय केलेलं आहे की 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या अगोदरच आपल्याला त्यांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा वाटप करायचा आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याआधीच लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की 5 फेब्रुवारीला जे मतदान होणार आहे जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांचं 5 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आणि या मतदानाच्या अगोदरच या तारखेच्या अगोदरच लाभार्थी महिला ज्या आहेत आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. महिलांनो, तुमच्यासाठी हे अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी असणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या आहेत ज्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत अशा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळणार आहे. त्यांचे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये हे 5 फेब्रुवारीच्या अगोदरच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. महिलांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. दरम्यान काही महिला
महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते. बघा लाडक्या बहिणींनो, अद्याप सुद्धा काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा काही तांत्रिक कारणामुळे मिळालेला नाही. मात्र आता त्या प्रकरणाची पडताळणी करून हे अडकलेले हप्तेही युद्ध पातळीवर वितरित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची ही अपडेट असणार आहे की ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे काही तांत्रिक कारणामुळे अडकलेले आहेत, त्यांना त्या महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांना त्या प्रकरणाची पडताळणी करून हे अडकलेले हप्तेही युद्ध पातळीवर वितरित केले जाणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. म्हणजेच ज्या महिलांच्या अकाउंटवरती किंवा त्यांच्या व्हेरिफिकेशन मध्ये काही तांत्रिक अडचण आलेली आहे, ही तांत्रिक अडचण दूर करून त्या महिलांना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते हे दिले जाणार आहेत. याचं काम हे युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे महिलांनो. त्यानंतर बघा, राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या गोष्टीचा विचार करून की महिलांचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे काही महिलांना पैसे मिळाले नाहीत, याच गोष्टीचा विचार करून आपल्या सरकारनं राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडण्याचे त्यांचे हप्ते थांबले होते. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगितलेलं आहे होतं की तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी ही केवायसी करायची होती आणि ही केवायसी कशी करायची होती याबाबत सुद्धा व्हिडिओ मी बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेला होता. तरी पण काही महिलांनी ही केवायसी करताना चुकून हा चुकीचा पर्याय निवडल्याने त्या महिलांचे हप्ते हे थांबलेले होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून पात्र महिलांचा लाभ कोणत्याही कारणाने अडू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की तुमचा तुम्ही जो चुकीचा पर्याय निवडलेला आहे ई केवायसी करताना तुम्ही जो चुकून पर्याय निवडलेला आहे, ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने आता जे जिल्हाधिकारी आहेत आपल्या सर्व जिल्ह्याचे, त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत की पात्र महिलांचा लाभ कोणत्याही कारणाने अडू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जात आहे. म्हणजे ही आपल्या ह्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आणि इथून पुढे जे मिळणारे हप्ते हे सुरळीत चालू हवेत यासाठी सरकारने आता योग्य पाऊल उचललेलं आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विशेष सूचना ह्या दिलेल्या आहेत महिलांनो. त्यानंतर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात अशी माहिती देताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचेलच अशी आपण अपेक्षा करूयात. त्यानंतर बघा, आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही हप्ता थांबणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. एकूणच लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता राज्यातील महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी एक विश्वासाचं पाऊल ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तांत्रिक अडचणीमुळे कोणाचाही हप्ता थांबणार नाही अशी ग्वाही ह्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. याची आम्ही काळजी घेत आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच लाडकी बहीण योजना केवळ एक आर्थिक मदतीपुरतीच मर्यादित न राहता राज्यातील महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी एक विश्वासाचं पाऊल ठरत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे की आपल्या राज्याच्या लाडक्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक स्पष्टीकरण देत लाडक्या बहिणींना एक विश्वास दिलेला आहे की लाडक्या बहिणींचं कुठल्याही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हप्ता हा थांबवला जाऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या हक्काचा लाडकी बहीण योजनेचे हे 1500 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे महिलांनो, मी तुम्हाला जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी तुमच्या अकाउंटवरती येईल याची विशेष माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या व्हिडिओसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.